आणि त्यानंतर राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या काही ठळक घडामोडी। नवी मुंबईमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यासंदर्भात मंत्री गणेश नाईक यांनी महावितरण आणि मनपा अधिकारी तसंच लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। उपाययोजना सुरू असून नागरिकांची यातून सुटका होईल अशी सकारात्मक प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे। अमरावती शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवरती अतिक्रमण निर्मूलन विभागानं कारवाई केली। कारवाईवरती सुमारे 4 ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आलं। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेनं ही कारवाई केली आहे। त्र्यंबकेश्वरनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याकरता आज रामकुंड इथं सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन करण्यात येणार आहे। गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या करंगी सर्रा गावामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यानं गावातील घरांचं नुकसान झालं। गावातील एका घरावरचे छप्पर वादळामुळे उडून गेलंय। नागपूरमध्ये एसीबीच्या कारवाईमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता जाळ्यात सापडला। सुभाष भुजबळला 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। परवाना नूतनीकरणाच्या कामाकरता लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयामध्ये फेरीवाला परवाना घोटाळा सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। अधिकृत दुकानदारांकडून हा घोटाळा सुरू असल्याचं सांगत एका वकिलानं संबंधित कागदपत्र देखील न्यायालयामध्ये सादर केली आहेत। न्यायालयामध्ये संबंधित पोलीस ठाण्याला आरोपांची पडताळणी करून 30 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। देशातली बजेट एअरलाईन कंपनी स्पाइसजेट कंपनीच्या अनेक विमानकांना आणि कर्मचाऱ्यांना मार्चपासून नियमित वेतन मिळालं नाहीये। कर्मचाऱ्यांची वेतन समस्या सोडवण्याकरता कंपनीनं कर्जासाठी आता केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे। दादरमधील झालेला बेस्ट बसचा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणे झाला। आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचं नमूद करण्यात आलंय। आरटीओ अधिकाऱ्यांच्या मतानुसार मानवी चुकीमुळे हा अपघात झाला। मुंबईकरांना पावसाकरता अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। मान्सूनचा प्रवास काहीसा रेंगाळल्यामुळे मुंबईत मान्सूनचं आगमन 15 जूनच्या आसपास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर एपीएमसीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा देण्याविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेण्यात आली। या प्रकरणातील पुढची कायदेशीर लढाई आता नागपूर खंडपीठातच सुरू राहणार आहे।